घरकुलच्या मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हल्लाबोल आंदोलन. जळगाव जामोद. मराठा दर्शन न्यूज. 16 जुलै 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने मोदी आवास योजना, रमाई आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना तसेच अल्पसंख्याक मुस्लिम समाजासाठीचे घरकुल या विषयांसाठी जळगाव जामोद पंचायत समिती समोर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष रेखाताई खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तथा जिल्हा कार्याध्यक्ष प्रसेनजित पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. मोदी आवास योजनेतील लाभार्थ्याचे मजुरांचे मस्त व बांधकाम पूर्ण झालेले आहे, त्याचा पुढील हप्ता त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावा. धनगर समाजासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना असून सुद्धा आजपर्यंत महाराष्ट्रात कुठल्याच लाभार्थ्याला लाभ देण्यात आलेला नाही. तसेच सरकारद्वारे मोदी आवास योजनेत धनगर समाजाचा समावेश करण्याचे आदेश असून सुद्धा त्याची पुढील कुठलीही कारवाई नसून कुठलाच उद्दिष्ट कोटा उपलब्ध झालेला नाही. धनगर समाजासाठी लवकरात लवकर स्वातंत्र्य उद्दिष्ट कोटा उपलब्ध करून देण्यात यावा. अल्पसंख्याक मुस्लिम समाजासाठी 2016 पासून आजपर्यंत घरकुलाची कुठलीही तरतूद करण्यात आलेली नाही, त्याची तरतूद त्वरित करण्यात यावी. रमाई आवास योजनेअंतर्गत लवकरात लवकर घरकुलाचे वाढीव टार्गेट उपलब्ध करून देण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन गट विकास अधिकारी पंचायत समिती जळगाव जामोद यांना देण्यात आले. सदर मागण्याची दखल लवकरात लवकर न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलनाचा इशारा प्रसेनजित पाटील यांनी दिला. यावेळी विधानसभा अध्यक्ष विश्वास भालेराव, तालुकाध्यक्ष प्रमोद सपकाळ, शहराध्यक्ष इरफान खान, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष एम. डी. साबीर, युवक जिल्हाध्यक्ष पराग वचार, महादेव भालतडक, वर्षाताई वाघ, आशिष वायजोडे, सिद्धार्थ हेलोडे, मंगल डोंगरदिवे, राजू बाप्पू देशमुख, अजहर पटेल, वामनराव गुडेकर, दादाराव धनगर, विठ्ठल घुले, सुभाष कोकाटे, मनोहर वाघ, योगेश कुवर, अभिषेक कवळे, सुभाष वानखडे, श्रीराम राजनकर, एकनाथ ताठे, संतोष जवरे, सुहास वाघ, अरुण कोकाटे, राजू जाधव, गोदावरी सोनोने, तुकाराम वाघ, शेखर रेहान, सुहास वाघ, संतोष निमकर्डे, राम वाघ, किसन मुंडे, श्रीकृष्ण लोणे, प्रमोद पाटील, अमोल घुले यांच्यासह पदाधिकारी तथा शेकडो घरकुल लाभार्थी उपस्थित होते.